आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकमध्ये गणेशोत्सव फक्त काही दिवसांवर आलाय, मात्र अजूनही परवानग्या न मिळाल्यानं सार्वजनिक गणेश महामंडळांचे पदाधिकारी आक्रमक झालेत। महापालिका प्रशासन आणि मंडळांमध्ये सुरू असलेल्या या वादामुळे वातावरण तापलंय। नाशिकमधील सार्वजनिक गणेश महामंडळाचे पदाधिकारी आता आक्रमक भूमिकेत आलेत। महामंडळाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी छगन भुजबळ यांच्यासोबत या संदर्भात चर्चा करणार आहेत। 2 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीबाबत पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती। मंडळासमोर परवानगी न मिळणं, जाहिरात कर माफ न होणं, रस्त्यांवरील खड्डे बुजवले न जाणं अशा अनेक अडचणी आहेत। तसंच शेवटच्या विसर्जन मिरवणुकीला परवानगी देण्याची प्रमुख मागणी असून परवानगी मिळो वा न मिळो आम्ही गणेशोत्सव साजरा करणारच अशी ठाम भूमिका मंडळांनी घेतली आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस निर्णय त्यांनी दिला होता, गेल्या 10 वर्षाची ज्यांची परवानगी आहे त्यांना परवानगी घेण्याची गरज नाही, सलग त्यांनी 5 वर्ष त्यांना परवानगी देण्यात यावी असं प्रशासनाला त्यांनी सांगितलेलं होतं। परंतु या वर्षी असं कुठेही होताना दिसत नाहीये, परवानगी कुठं मिळत नाहीये। आम्हाला प्रत्येक मंडळाला सगळीकडे दारोदार फिरायला लागतंय, मीटिंगा अटेंड करायला लागतंय। कुठंतरी या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि सलग 5 वर्ष परवानगी ही द्यावी अशी सगळ्या मंडळांची विनंती आहे। तुम्ही हे सांगितलं का की मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला तरी तुम्ही असं का करता? आम्ही वारंवार प्रत्येक मीटिंग मध्ये आम्ही ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून देतोय, परंतु याच्यावर कुणीही लक्ष आता देताना आम्हाला दिसत नाही। आणि गणेश महत्त्वाचं आहे, पण समजा मार्ग निघाल्यानंतर काय भूमिका असेल? मार्ग नाही निघाला तरी गणेश मंडळ सगळे त्यांची तयारी पूर्ण करणार आहे। कुठल्याही प्रकारचं कोणाला आम्ही जुमानणार नाही। परवानगी द्या अथवा नका देऊ, आम्ही आमचा गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात जोरदार पद्धतीने साजरा करणारच आहोत, असं आमच्या सगळ्या गणेश मंडळ महामंडळांचे अध्यक्ष व आमच्या सगळ्यांचा हा निर्णय झाला। त्याचं कारण असं आहे की गणेश महामंडळाला वालीच कोण राहिला नाही। आम्ही आज ज्या समस्यामध्ये जुळतोय, भले आमची एक खिडकी योजना अजूनपर्यंत आम्हाला परमिशन आलेली नाहीये, कुठल्याच मंडळाला परमिशन नाही आलेली, त्यामुळे MSCB देत नाही। परत MSCBने आमचे 10 वर्षापासून आमचे डिपॉझिट घेतले ते परत मिळत नाहीये। परत MSCB मध्ये डिक्लेअर केलं होतं घरगुती पद्धतीने लाईट मीटर लाव, पण ते आम्हाला कमर्शियल लाईट मीटर लावतात ते। दुसरी गोष्ट म्हणजे आमचं आहे की देखावा हा 12 वाजेपर्यंत ओपन ठेवावा, कारण की जे भाविक बघायला येतात ते लांबून येतात आणि त्यांना थोडा वेळ मिळत नाही, आणि 10 वाजता बंद केल्यानंतर त्यांचं हिटमोड होतं, तर त्यामुळे तो देखावा आम्ही 12 वाजेपर्यंत ओपन करावा अशी आमची मागणी आहे। गणपतीचं इतर ठिकाणी सगळ्यांना पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूरला गणपती विसर्जनला शेवटचं गणपती विसर्जन पर्यंत परमिशन आहे, तर आम्हाला पण पारंपरिक पद्धतीने गणपती शेवटचं विसर्जन करायची ती परमिशन द्यावी या मागणीसाठी आम्ही भुजबळ महापालिका दखल घेत नाहीये का काय? नाही, प्रशासन कोणीच दखल घेत नाही ना, महापालिका परमिशन देते ना, सगळ्या परमिशन एकमेकांवर अडून आहे। महापालिकेने दिलं तर पोलिसांनी दिलं तर MSCB, त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन आम्ही तीच दाद मागतोय, पण महिन्यापासून आम्ही फॉर्म भरलेले, पण आजपर्यंत अजून परमिशन आमच्या हातात आलेली नाहीये। पण प्रशासनाकडे सांगितलं तर विभागवार बैठका होत आहेत सर्वत्र गणेश मंडळ, पण आता राहिले फक्त 6 दिवस, अजून त्या बैठका करता आम्ही डेकोरेशन करायचं का बैठका करायच्या हेच आम्हाला समजत नाही। आणि परमिशन नाही आल्यामुळे आमचे जे डेकोरेशनला आम्हाला समजा लाईट लागतात ते पण नाहीये आमच्याकडे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।